बातमीपत्राला सुरुवात करूयात आणि बातमीपत्राची सुरुवातीचीच ब्रेकिंग बातमी ते म्हणजे मुंबईत ग्रँड हयातमध्ये इंडिया आघाडीची बैठक आहे आणि आज या बैठकीचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे। या बैठकीला देशभरातील 28 विरोधी पक्ष उपस्थित आहेत आणि आजच्या दिवशी आघाडीचा संयोजक ठरणार आहे। निवडणूक रणनीतीवरती देखील चर्चा करून किमान समान कार्यक्रम ठरवण्यात येणार आहे आणि इंडिया आघाडीच्या बैठकीत संसदेच्या विशेष अधिवेशनासह वन नेशन वन इलेक्शन वरती देखील चर्चा होणार आहे। त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत। ही बैठक महत्त्वपूर्ण आहे। मुंबईत ग्रँड हयातमध्ये इंडिया आघाडीची बैठक होते। या बैठकीचा आजचा दुसरा आणि महत्त्वाचा दिवस, हा शेवटचा दिवस आहे या बैठकीचा आणि या बैठकीला देशभरातून 28 विरोधी पक्ष उपस्थित आहेत। आजच्या दिवशी ही जी बैठक आहे या बैठकीमध्ये निवडणुकीची जी रणनीती आहे त्याच्यावरती देखील चर्चा करण्यात येणार आहे। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून। उदय, आजचा हा बैठकीचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण ही बैठक होतीये। इंडिया आघाडीचा आजचा महत्त्वाचा दिवस असणार आहे, कारण आज दिवसभर जे काही चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले अतिशय महत्त्वाची चर्चासत्र आहे। बैठकीला सुरुवात होण्यापूर्वी इंडिया आघाडीचे जे सर्व 28 पक्ष आहेत, सर्व 28 पक्षांचे प्रमुखांनी एकत्रित एक फोटोशूट देखील केलेला आहे। आपण व्हिज्युअल्स मध्ये पाहू शकतो। सर्व पक्षांचे जे राष्ट्रीय प्रमुख आहेत या फोटोमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे असतील, काँग्रेसचे नेते असतील, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार असतील, इतरही राष्ट्रीय पातळीवरचे जे प्रमुख पक्ष आहेत ते सर्व या फोटोशूटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांचे जे नेते ते देखील या फोटोशूटमध्ये आहेत। या सर्वांचं एक फोटोशूट जे आज करण्यात आलेलं आहे आणि यानंतर महत्त्वाची बैठक जी आहे ती सुरू होती आहे आणि याच बैठकीमध्ये एकूणच लोकसभा निवडणुकीची रणनीती जी आहे त्या संदर्भात महत्त्वाची चर्चा केली जाणार आहे। हे सर्व जे 28 पक्ष आहेत या 28 पक्षांचं लोकसेवेच्या मतदारसंघाचं जागा वाटप कसं केलं जाणार यावरती प्रामुख्याने खरं तर चर्चा होणार आहे। कारण अनेक राज्यांमध्ये तिथले स्थानिक प्रादेशिक पक्ष जे ते प्रबळ आहेत, त्यामुळे त्या प्रबळ असलेल्या पक्षाला पाठिंबा देऊन इतर पक्षांनी इंडिया आघाडीचा एक उमेदवार या न्यायाने त्याला कसं निवडून आणतील या दृष्टिकोनातून चर्चा जी या बैठकीमध्ये होतात। या सर्व बैठकीमध्ये या सर्व प्रमुख नेत्यांचं एकमत होते का हे पाहावं लागणार आहे। काही वेळापूर्वी जी बातमी आलेली आहे की इंडिया आघाडीचा जो लोगो आहे त्यामध्ये काही जी सुधारणा जी आहे त्या अपेक्षित असल्यामुळे तो लोगो अनावरणाचा जो कार्यक्रम आहे तो काहीसा पुढे ढकलल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यानंतर आता इंडिया आघाडीची बैठक सुरू होते आणि या बैठकीमध्ये सर्व मत ठरते का हे देखील पाहावं लागणार आहे। जशी बातमी येते आहे की वन नेशन वन इलेक्शन म्हणजे एक देश एक निवडणूक ही जी प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे, प्रक्रिया सुरू करण्यामध्ये असं चर्चासाठी विशेष अधिवेशन जे आहे ते संसदेचं ते बोलवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता नेमकं इंडिया आघाडी याला कसं उत्तर देते हे आता पाहावं लागेल। उदय, अगदी बरोबर आहे। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये संसदेच्या विशेष अधिवेशनाची सुद्धा त्याचबरोबर वन नेशन वन इलेक्शनवरती सुद्धा चर्चा होणार आहे आणि त्यामुळेच या बैठकीकडे सगळ्यांच्या नजरा आहेत। पण लोगो अनावरण जे लांबणीवर पडलंय त्याविषयीचं काही कारण समोर येतंय का? लोगोचं जे अनावरण आहे ते पुढे ढकलण्यात आलेलं आहे। त्याबद्दलची माहिती मिळते की इंडिया आघाडीचा लोगो असावा की नसावा याबद्दल देखील काही मतांतर जी आहेत ती दिसून आलेली आहेत। काही पक्षांच्या प्रमुखांनी असं सांगितलेलं आहे की 28 पक्ष आहेत, सर्व 28 पक्षांचे वेगवेगळे झेंडे आहेत, वेगवेगळे निवडणूक चिन्ह आहेत, त्याचबरोबर त्यांचे जे बौद्ध चिन्ह आहे ते देखील वेगवेगळे आहेत। त्यामुळे इंडिया आघाडीचं एक चिन्ह जर केलं आपण तर ते सर्वांना फायदेशीर ठरेल का न ठरेल हे देखील त्यावरती चर्चा सुरू आहे। त्याचबरोबर जर का लोगो ठरवला असेल तर तो लोगो कसा असावा, त्यामध्ये भारतीय तिरंग्याची एक झलक जी आहे ती तर असणारच आहे। इंडिया नाव आहे भारताचं, त्याचबरोबर एक जे अलायन्सचं जे नाव आहे त्याला एक साजेसं लोगो असला पाहिजे। त्यावरती सर्वानुमते जे आहे ते अजून होत नसल्याची माहिती मिळते। त्यामुळे इंडियाचा जो लोगो आहे त्याचं अनावरण जे आहे ते काहीसं पुढे ढकललेलं आहे। सर्वांचं त्यावरती एकमत झालेलं नाही, त्यामुळे तो पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे। धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर तपशिलासाठी। तेव्हा आपण पाहतोय इंडिया आघाडीची ही महत्त्वपूर्ण बैठक होते। आज या बैठकीचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे। मात्र या वेळेला जे लोगो अनावरण होणार होतं ते मात्र लांबणीवर टाकण्यात आलेलं आहे। त्याविषयी देखील मतमतांतर आहेत। उदय, धन्यवाद या दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।